नमस्कार. मी आज सिद्धिविनायकला जायला निघाले. संध्याकाळीचे आता 7:30, जवळजवळ 7:30 झाले. संध्याकाळी जायचं कारण हे की दर्शन छान मिळतं, गर्दी नसते, म्हणून आम्ही नेहमी संध्याकाळीच जातो, निदान 7च्या नंतर तरी. आणि आता इथे पाऊस पण एवढा पडतो आहे. मी आता डायरेक्ट मेट्रोने जाणार आहे. तर गर्दी नसली म्हणजे झालं. माझे मिस्टर मला रस्त्यात पिकअप करणार आहेत, म्हणजे मेट्रोमध्येच भेटणार आहेत. तर मग ते तिकडनं आम्ही जाऊ. आता बघूया तिथे गेल्यावर किती गर्दी असते आणि काय असते ते. आणि पाऊस एवढा भयानक पडतो की सांगायला नको. पण ह्या पावसाची खरं तर गरज आहे, कारण की मध्ये पाऊस हा पडून गेला आणि त्याच्यानंतर मग त्याने एकदम पूर्णविरामच घेतला. पण आज तो पडला. खरंच बरं वाटतं. खरं तर मी रस्त्याच्या कडेला चालते. हा बघा, हा तुम्हाला पाऊस दिसत असेल इकडे. मेट्रो जरा आमच्या एरियापासून थोडंसं लांब आहे आणि तिथून पण आतमध्ये चालायला पण जवळजवळ 15 मिनटं तरी लागतं. जर हळू चाललं आणि स्पीडने चाललं तर 10 मिनटं. एक चांगलं आहे की वारा नाही आहे, कारण की वाऱ्यामुळे छत्री उडते आणि छत्रीमुळे छत्री उडल्यावर मग भिजायचा प्रोग्राम होतो. त्याच्यामुळे हा एवढा छान पाऊस पडतोय ना. खरंच या पावसाची ना आपल्या इकडे तर गरज आहेच तशी, पण विदर्भात ज्या ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला आहे त्या ठिकाणी तो पडायला हवा. आम्ही राहतो कुलाब्याला, मच्छीमार नगरमध्ये. तर आता आम्ही मेट्रोनेच जाणार. मग तिथून डायरेक्ट सिद्धिविनायकला, तिथे मेट्रो गेले आहे सिद्धिविनायकला, म्हणून एक बरं आहे. आणि मी आता आले आहे मेट्रोकडे. हे बघा, हा बघा, हा मेट्रोचा रस्ता. जरा बरं वाटतंय. पाऊस असला तरी छान, नसला तरी छान असं वाटतंय ना आता. पण खरंच पाऊस पडायला हवा. एवढ्या ह्याच्यामध्ये पाऊस खरंच पडायची गरज आहे. आता मी आली आहे मेट्रोकडे. तिकीट वगैरे काढलं, तिकीट काढलं आणि आता खाली उतरतोय. म्हणजे मी, अरे यार, बापरे, पळत पळत ट्रेन पकडली मी. पण ठीक आहे, कारण की एक ट्रेन गेल्यानंतर दुसरी एकदम धावत ट्रेन पकडली खरी, पण माझं कवर पडलं छत्रीचं. तर माझी मुलगी मला बघते. आम्ही भेटलो मेट्रो स्टेशन. आम्ही आलो सिद्धिविनायकला. आम्ही बाहेर पडतो. आम्ही सिद्धिविनायक मंदिराच्या रस्त्याकडे आहेत. आता इथून बाहेर पडायचं. थांब रे जरा. पण इथे आहे सिद्धिविनायक बाहेर रस्ता. तिकडं कुठे चालला? अच्छा, चुक्कामुक. आम्ही बाहेर पडतो. बघा, स्वच्छ मस्त असतं, एकदम सुंदर.
छान आणि सुंदर स्वच्छ स्वच्छ मुंबई. मंदिरात शिरल्यानंतर आम्ही लाईनीला उभं राहिलो आणि लाईन भरपूर होती, पण ती पटापट सरकत, त्याच्यामुळे काहीच वाटलं नाही. आणि सिद्धिविनायक मंदिरात लाईन पटापट सरकते आणि बाप्पाचं दर्शन आपल्याला व्यवस्थित करायला मिळतं. हे बघा, गाभारात आल्यानंतर इतकं मन प्रसन्न वाटत होतं ना. आणि आपल्या गणपती बाप्पाच्या नावाचा गजर होत होता, त्याच्यामुळे मन एकदम भारावून गेलेलं. खरंच इतकं बरं वाटत होतं दर्शन घेताना. आणि कधी एकदा बाप्पाचं दर्शन घेते असं झालेलं. ज्यावेळी मी बाप्पाला बघितलं त्यावेळं माझं मन एवढं भरून आलं. हे तर तुम्हाला नक्कीच कळायला असेल की आपण जेव्हा देवाला आपल्या समोर बघतो मंदिरात गेल्यानंतर, घरातही बघतोच आपण, पण मंदिरात गेल्यानंतर पण जेव्हा आपण समोर देवाला बघतो तेव्हा आपलं मन किती भरून येते हे मला सांगायची गरज नाही. आणि इथे हे आपले उंदीर मामा आहेत जे आपला निरोप बाप्पाकडे पोचवतात. छोटंसं हनुमंताचं मंदिर आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो बाप्पाचं मुखदर्शन घ्यायला, कारण की समोरून व्हिडिओ काढून देत नाही, म्हणून हे खास मी तुमच्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी काढायला गेली. बघा, बाप्पाचं दर्शन जेवढं जमलं तेवढं मी केलं. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन इतकं समाधान वाटलं की मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. खरंच फार छान वाटलं. गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव. त्यानंतर आम्ही बाहेर पडलो आणि मंदिराच्या बाहेरच इथे फुले, हार, मिठाई, मोदक, बुंदीचे लाडू असे विविध प्रकारचे तुम्हाला मिठाई मिळतील आणि हार फुलेही मिळतील. अशी बरीच दुकानं या साईडला, मंदिराच्या दोन्ही साईडला आहेत. तुम्ही कधीही या, हे दुकानं तुम्हाला, या दुकानात तुम्हाला हार फुले नक्की मिळेल. कारण की एक व्हिडिओ होता ना, तो पण भरपूर व्हायरल झालेला. आता आम्ही घरी जायला निघालोय. ही आली मेट्रो ट्रेन आमची. आमची म्हणजे सगळ्यांची, आपल्या सगळ्यांची. आम्ही आता निघालो घरी आणि गणपती बाप्पाचं दर्शन पण एकदम छान झालेलं आहे. मनसोक्त दर्शन मिळालं. आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, गुड नाईट.